युद्ध व्हावं हे त्यांनाच वाटतं ज्यांचं घर सीमेवर नसतं। युद्ध व्हावं हे त्यांनाच वाटतं ज्यांची घरं युद्धाने पेटत नाही। युद्ध व्हावं हे त्यांनाच वाटतं ज्यांचं लेकरू सीमेवर नसतं। मंडळी, घसा फाडून फाडून पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवायला हवी हे सांगणारे हल्ला झाला की घरात दबकून बसलेले असतात। सोशल मीडियावर आणि टीव्ही समोर बसून ज्ञान देणाऱ्या लोकांपर्यंत युद्धाची दाहकता कधी पोहोचत नाही, कारण सैन्याने कधी त्यांच्यापर्यंत ती पोहोचू दिलेली नाही। मग ते सैन्य कुठल्याही देशाचं असो, पण युद्धात मात्र खरे तेच होरपळून निघतात। आणि मग एकदम शांत दिसणाऱ्या घराच्या भिंतीमागं कुणाचं तरी काळीज फाटलेलं असतं आणि त्या भिंतीवर एक फोटो लागलेला असतो, वर्दीतला, हसरा, अभिमान वाटावा असा। पण आता लेख फक्त आठवणीत उरलेला असतो। आणि अशाच एका लेखाची गोष्ट आज आपण ऐकणार आहोत। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी। वडील रोजंदारीवर मजुरी करणारे, आई इतरांच्या घरात काम करून पोट भरणारी, आंध्र प्रदेशातून मुंबईत कामाच्या शोधात आलेले एक गरीब पण आत्माभिमानाने जगणारं कुटुंब। अशा प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या घरातला एकुलता एक मुलगा। त्याच्या डोक्यात मात्र देशासाठी काहीतरी करायचं स्वप्न होतं। तो तरुण म्हणजे मुदावत मुरली नाईक। त्यांचं मूळ गाव आंध्र प्रदेश मधल्या सत्यसाई जिल्ह्यातलं गोरंटला तालुक्यातील कलकीतांडा। पण उपजीविकेसाठी मुरलीचे वडील श्रीराम नाईक आणि आई ज्योतिबाई नाईक मुंबईत आले। मुंबईच्या घाटकोपर परिसरात कामराज नगर मध्ये ते राहायला लागले। वडील बांधकामावर मजुरी करत तर आई घर पुसायची, भांडी घासत रात्रंदिवस कष्ट करायची। गेल्या 30 वर्षांपासून नाईक कुटुंब मुंबईतच राहत होतं आणि आपली गुजराण हाती येईल ते काम करून करत होतं। या सगळ्या संघर्षाच्या दरम्यान मुरलीच्या मनात मात्र एकच गोष्ट ठाम होती, आई वडील पोटासाठी लढले, आता मी देशासाठी लढणार। मुरली नाईक यांचा जन्म 23 ऑक्टोबर 2000 रोजी मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयात झाला होता। लहानपण मुंबईत गेलं, पण शिक्षणासाठी ते पुन्हा आपल्या मूळ गावाकडे आंध्र प्रदेशात गेले। तिथं हॉस्टेलमध्ये राहून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। शिक्षण घेता घेता त्यांच्या मनात देश सेवेची आस खदखदत होती, पण त्यांच्या आई वडिलांचा आर्मीसाठी विरोध होता। पण हा विरोध न जुमानता मुरली नाईक डिसेंबर 2022 मध्ये अग्निवीर योजनेतून त्यांनी सैन्यात भरती केली। भरती झाल्यावर पहिला टप्पा होता प्रशिक्षणाचा। मग 9 महिने त्यांनी नाशिक जवळील देवळालीत राहून प्रशिक्षण घेतलं। प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांची पहिली पोस्टिंग आसाम मध्ये झाली। तिथं काही महिने शौर्याने सेवा केल्यानंतर त्यांची बदली पंजाबमध्ये झाली आणि मग काही आठवड्यांपूर्वीच त्यांना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात आलं होतं। पण सीमेजवळचा तणाव, भारत पाक संघर्षाची पार्श्वभूमी हे सगळं जाणून असतानाही आपल्या आई बाबांना घाबरू नये म्हणून त्यांनी त्यांना खोटच सांगितलं होतं। माझी पोस्टिंग पंजाबला झाली। पोस्टिंगवर जाण्याआधी मुरली यांनी त्यांच्या आई वडिलांना कॉल देखील केला होता। पण इकडे त्यांच्या आई वडिलांना स्वप्नात देखील वाटलं नसेल की आपण आपल्या मुलाला शेवटचं बघतोय। ऑपरेशन सिंदूर नंतर सीमांवर तणाव वाढत चालला होता। 2 दिवस सतत हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू होते। त्याच वेळी मुरली नाईक यांनी 5 पाकिस्तानी अतिरेक्यांना ठार केलं। बेसावध असताना एका अतिरेक्याच्या गोळीने त्यांचा वेध घेतला आणि त्यातच मुरली नाईक शहीद झाले। इकडे त्यांच्या कुटुंबाला या सगळ्या घटनेची तसूभरही कल्पना नव्हती। त्यांचं कुटुंब आपल्या मूळ गावी यात्रेसाठी गेलं होतं। 9 मेला मुरली यांच्या आई ज्योती यांच्या फोनवर एक फोन आला होता। पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने त्यांना तुम्ही मुरलीच्या कोण म्हणून विचारलं, तेव्हा ज्योती यांनी त्या मुरलीच्या आई असं सांगितलं। मग पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने फोन मुरली यांच्या वडिलांकडे द्यायला लावला। श्रीराम नाईकांशी बोलताना पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने मुरली यांना वीर मरण आल्याचं सांगितलं। श्रीराम नाईक म्हणाले, ही बातमी ऐकून माझं शरीर हादरलं होतं। पायाखालची जमीन सरकली होती आणि तोंड कोरडं पडल्यामुळे मी थरथर कापू लागलो होतो। मी जमिनीवर बसलो हे सांगताना माझ्या पत्नीला समजलं आणि ती ओरडली। मी त्याला खूप कष्ट करून वाढवलं होतं आणि तो नेहमी म्हणायचा की मी सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करेन। मुरली हे त्यांच्या आई वडिलांचे एकुलते एक अपत्य होते। मुरलीसाठी त्यांनी खूप स्वप्न बघितली होती। 2 महिन्यांपूर्वी जेव्हा मुरली घरी आले होते तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं लवकरच लग्न करण्याचं नियोजन केलं होतं। त्यासाठी मुलगी शोधण्याचा कार्यक्रम देखील आई वडिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी हाती घेतला होता। मात्र त्यांचं हे स्वप्न स्वप्नच राहिलं। मुरलीच्या चुलत भावाने सांगितलं की मुरलीने 6 मे रोजी कुटुंबाशी बोलताना सीमेवर गोळीबार सुरू झाल्याची माहिती दिली होती। गुरुवारी रात्री त्याने पुन्हा फोन करून गोळीबाराची तीव्रता वाढल्याचं सांगितलं। तो आपल्या वृद्ध आई वडिलांबद्दल चिंतित होता। आम्ही त्याला स्वतःची काळजी घेण्यास सांगितलं आणि कुटुंबाची जबाबदारी आम्ही सांभाळू असं आश्वासन दिलं, असं त्याच्या चुलत भावाने सांगितलंय। मुरलीच्या शहादतीनंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू, राज्यपाल एस अब्दुल नजीर, माजी मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी आणि इतर नेत्यांनी शोक व्यक्त केलाय।
मुरली नाईक यांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या कुटुंबाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असं मुख्यमंत्री नायडू यांनी त्यांच्या एक्स हँडलवर पोस्ट करत लिहिलंय. आंध्र प्रदेश सरकारने मुरलीच्या कुटुंबाला 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच गोरंटला मंडलात मुरलीच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्याचं आश्वासन दिलंय. मुरली नाईक यांच्यावर काल त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. पण हे 5 लाख कधी मुरली नाईक यांची कमी भरून काढतील का? देशप्रेम, राष्ट्रवाद हे काही ठराविक वर्गासाठीच कर्तव्य झालंय का? गरिबाच्या देशभक्तीला वर्दी, मृत्यू आणि तिरंगा मिळतो आणि श्रीमंतांच्या देशप्रेमाला स्टेटस, डिप्लोमॅटिक पास आणि फॉरेन ट्रिप. मंडळी, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.